हाय स्टुडंट्स, आज आपण EMFSचा नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. मग बघा, तो क्वेश्चन आहे फंक्शन्स ऑफ IFCI. म्हणजेच IFCIची फंक्शन्स. IFCI म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच IFCI. शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म लक्षात ठेवा. IFCI is the first term lending institute set up in July 1948 by the Government of India. The objectives of IFCI was to provide medium and long-term finance to large industrial concerns in the private sector. The cooperative organizations, joint and public sector units are also eligible for getting assistance from IFCI. It provides direct rupees and foreign currency loans for setting up new industrial projects for expansion, diversification, renovation and modernization of existing units. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की IFCI म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारने म्हणजे इंडियन गव्हर्मेंटने इस्टॅब्लिश केलेली म्हणजे स्थापन केलेली. इस्टॅब्लिश म्हणजे काय? स्थापन. तर IFCI ही भारत सरकारने स्थापन केलेली पहिली मुदत कर्ज देणारी संस्था आहे. ओके. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंडस्ट्रीजना आणि मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी म्हणजे मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्स जो असतो त्यासाठी वित्त पुरवठा करणं हे एकदम म्हणजे एक महत्त्वाचं एम असतं, एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं त्यामध्ये. ओके. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट संस्था ह्या संयुक्त आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स देखील IFCIकडून सहाय्य घेण्यासाठी पात्र आहेत. परत एकदा मी सांगते बघा, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स देखील IFCIकडून सहाय्य घेण्यासाठी पात्र असतात म्हणजे कॅपेबल असतात. ओके. तसंच नवीन औद्योगिक प्रकल्प इस्टॅब्लिश करण्यासाठी आणि विद्यमान युनिट्सच्या विस्तारीकरण, विविधीकरण, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी ते थेट रुपये आणि परकीय चलन कर्ज उपलब्ध करून देतात. आधुनिकीकरण, विविधीकरण, विस्तारीकरण म्हणजे त्यांनी म्हटलं आहे बघा, त्यांनी म्हटलं आहे की एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन, रिनोव्हेशन, मॉडर्नायझेशन ऑफ एक्झिस्टिंग युनिट्स. म्हणजेच ते खाजगीकरण, विस्तारीकरण, विविधीकरण, नूतनीकरण म्हणजे तेच. ओके. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ बघा. The IFCI has been managed by the Board of Directors consisting of a whole-time chairman and 12 directors. The chairman is appointed by the central government. 2 directors are maintained by the central government by the IDBI and remaining 6 are elected by other shareholders. म्हणजेच त्यांनी यामध्ये म्हटलं आहे की IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. म्हणजे IFCI संपूर्ण संचालक आणि 12 संचालकांचा यामध्ये समावेश असलेले जे संचालक असतात म्हणजे हे जे मंडळ असतं ह्या मंडळाद्वारे व्यवस्थापित केलेला म्हणजे त्यामध्ये 12 म्हणजे एक चेअरमन आणि 12 डायरेक्टर्स असतात अशी ती कमिटी तयार केलेली असते. तसंच जे चेअरमन असतात ते चेअरमनची नेमणूक जी असते ही डायरेक्ट केंद्र सरकारमार्फत केली जाते किंवा चेअरमनची नेमणूक ही केंद्र सरकार करत असतं. ओके. आता आपण त्यामधला मेन फंक्शन बघूया, तो म्हणजे गॅरंटिंग ऑफ लोन. त्यामध्ये बघा, लोन्स आर गॅरंटेड टू इंडस्ट्रियल कन्सर्न in domestic and foreign currency, repayable in 25 years. Loans are granted only to companies engaged in manufacturing, mining, shipping, generation and distribution of electronic power. म्हणजेच गॅरंटिंग ऑफ लोनमध्ये ते काय म्हणतात? गॅरंटिंग ऑफ लोन म्हणजे कर्ज देणे. ओके. त्यामध्ये ते म्हणतात की 25 वर्षात म्हणजे 25 इयर्स
देशी आणि परकीय चलनची परतफेड करण्याच्या औद्योगिक कर्ज दिले जाते. काय? 25 वर्षात म्हणजे 25 इयर्सची मुदत दिली जाते. ओके. आणि ह्या 25 वर्षात देशी आणि परकीय चलन जी परतफेड असते, ती परतफेड करण्याची जी औद्योगिक कर्जे असतात ती दिली जातात. फक्त कोणाकोणाला दिलं जातं तर मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग, शिपिंग, जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक पॉवर, ह्या सर्वांना यामध्ये लोन दिलं जातं. मीन्स कर्ज हे दिलं जातं. ओके. आता नेक्स्ट पॉईंट बघू. सेकंड पॉईंट आहे कॉन्ट्रीब्युटिंग टू शेअर कॅपिटल. ओके. त्यामध्ये बघा, शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स ऑफ कंपनीज आर कॉन्ट्रीब्युटेड बाय IFCI. कॉन्ट्रीब्युटिंग टू शेअर कॅपिटल म्हणजेच भांडवल सामाजिक करण्यासाठी योगदान. ओके. कॅपिटल म्हणजे भांडवल. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्सचे योगदान हे IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे. काय म्हटले त्यांनी परत सांगते बघा. शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्सचे योगदान हे योगदान म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. योगदान मीन्स काय? तर कॉन्ट्रीब्युशन हे IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलं आहे. नेक्स्ट 3rd नंबरचा पॉईंट बघा, अंडररायटिंग ऑफ सिक्युरिटीज. त्यामध्ये बघा, इश्यू ऑफ स्टॉक डिबेंचर्स ऑफ व्हेरियस इंडस्ट्रियल कन्सर्न हॅव अंडररायटिंग डन बाय IFCI अँड विथिन अ पिरियड ऑफ 7 years दे विल बी सोल्ड. म्हणजेच इश्यू ऑफ स्टॉक डिबेंचर्स IFCI मार्फत अंडररायटिंग केले आहेत आणि 7 yearsच्या पिरियडमध्ये ते विकले जातात. काय म्हटले त्यांनी की इश्यू ऑफ स्टॉक्स डिबेंचर्स हे IFCI मार्फत म्हणजे IFCI थ्रू अंडररायटिंग केले आहेत आणि ते 7 yearsच्या पिरियडमध्ये विकले जातात. ओके. त्यानंतर 4th नंबरचा पॉईंट बघा, एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामध्ये बघा, लोन्स गॅरंटेड बाय वर्ल्ड बँक ऑर बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आर रूटेड थ्रू IFCI टू इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. म्हणजेच काय तर वर्ल्ड बँक आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली लोन्स ही IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत औद्योगिक संस्थांना दिली जातात. काय म्हटलं त्यांनी, म्हणजे जी वर्ल्ड बँक आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली लोन्स असतात ही IFCI मार्फत औद्योगिक संस्थांना दिली जातात. 5th नंबरचा पॉईंट बघा, प्रोजेक्ट फायनान्स. त्यामध्ये बघा, प्रोजेक्ट विच कॉस्ट बिटवीन ₹2 crore आर फायनान्स बाय IFCI अँड प्रोजेक्ट विच कॉस्ट ₹10 crore विल बी कवर्ड बाय प्रोजेक्ट फायनान्स पार्टिसिपेशन सर्टिफिकेट स्कीम. म्हणजे प्रोजेक्ट फायनान्स म्हणजे प्रकल्प वित्त मीन्स प्रोजेक्ट फायनान्स. मग ह्यामध्ये ते म्हणत आहेत की जे 2 कोटीचे प्रोजेक्ट असतात त्यासाठी IFCI आणि 10 कोटीची म्हणजे 10 कोटी रुपयाची जी कॉस्ट असते म्हणजे 2 कोटीचे प्रोजेक्ट जे असतात त्यासाठी IFCI आणि 10 कोटी रुपये कॉस्ट असणारे जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी वित्त पुरवठा केला जातो. त्यांनी इन शॉर्ट सांगितलं आहे की कोणत्या प्रोजेक्टसाठी कशा पद्धतीने फायनान्स केला जातो हे त्यांनी सांगितलं आहे की जे 2 कोटीचे प्रोजेक्ट असतात त्यासाठी IFCI म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे वित्त पुरवठा करतात आणि 10 कोटीची जी कॉस्ट असतात अशा प्रोजेक्टसाठी हा म्हणजे 10 कोटीचे प्रोजेक्ट असतात त्यासाठी वित्त पुरवठा केला जातो आणि 2 कोटीच्या प्रोजेक्टसाठी IFCI मार्फत म्हणजे IFCI फायनान्स देत असतो. ओके. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट फायनान्स हे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट स्कीममध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. म्हणजे जी सर्टिफिकेट स्कीम असते त्यामध्ये प्रोजेक्ट फायनान्स हा इन्व्हॉल्व केला जातो. ओके. आता 6 नंबरचा पॉईंट बघा, प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे IFCI प्रोमोट रिसर्च फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज. म्हणजेच काय? IFCI हे उद्योगांच्या विकासासाठी संशोधनास प्रोत्साहन देते. ओके. सेकंड बघा, इट हॅज सेटअप मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट फॉर प्रोव्हाइडिंग मॅनेजमेंट ट्रेनिंग. म्हणजेच
ह्या संस्थेने मॅनेजमेंट ट्रेनिंग देण्यासाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. काय? मॅनेजमेंट ट्रेनिंग देण्यासाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश केलेलं आहे. थर्ड बघा, इट ऑल्सो प्रोव्हाइड मर्चंट बँकिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच यामध्ये मर्चंट बँकिंग ॲक्टिव्हिटीज ही प्रोव्हाइड केली जाते. ओके, आता आपण नेक्स्ट 7 पॉईंट बघू. अंडर मर्चंट बँकिंग ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये त्यांनी पहिलं दिलं आहे बघा, प्रिपेरिंग प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर न्यू एंटरप्रेन्युअर्स. म्हणजेच अंडर मर्चंट बँकिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे व्यापारी बँकांचे उपक्रमांतर्गत. ओके, त्यामध्ये पहिलं ते म्हणत आहेत की प्रिपेरिंग प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर न्यू एंटरप्रेन्युअर्स म्हणजेच उद्योगधंद्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणं. ओके, नंतर सेकंड आहे टेकिंग केअर ऑफ इश्यू ऑफ शेअर्स. म्हणजेच समभागांची केअर घेणं. ओके, त्यानंतर थर्ड आहे ॲडव्हर्टायझिंग सिक इंडस्ट्रीयल युनिट्स. म्हणजे आजारी औद्योगिक युनिट्सची ॲडव्हर्टाईज करणं. आणि लास्ट आहे प्रोव्हाइडिंग कन्सल्टन्सी फॉर NRI इन्व्हेस्टर्स टू NRI इन्व्हेस्टर्स. म्हणजेच NRI इन्व्हेस्टर्स जे असतात त्यांना सल्ला देणं, इन्व्हेस्टिंगसाठीचा सल्ला देणं. ओके, सो हे तुमचे झाले फंक्शन्स ऑफ IFCI. ओके.